मित्रांनो, स्वयंशिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे असे म्हणतात. तुमच्या सवयी, वागणूक, आवड आणि सकारात्मकता या सर्वांचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचे महत्त्व समजून घेणे खूप गरजेचं आहे. पण आजच्या सोशल मीडिया आणि इतर छोट्या छोट्या वेळ वाया घालवणाऱ्या सवयींमुळे लोक महत्त्वाची कामेही पुढे ढकलू लागले आहेत. प्रत्येक माणसाचे स्वप्न असतात आणि जीवनात स्वप्न पाहणे खूप महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा देत असतात. पण जोपर्यंत तुम्ही सेल्फ डिसिप्लिन बनून या स्वप्नांसाठी काम करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी कसे होणार? म्हणूनच आज मी तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा सेल्फ डिसिप्लिन वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या टिप्स. 1. ध्येय सेट करा. ध्येय सेट करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही तुमचे ध्येय न ठरवता तुमचे आयुष्य जगले तर तुमचे संपूर्ण आयुष्य फक्त दुसऱ्यांची ध्येय पूर्ण करण्यातच जाईल. जर तुमची स्वतःची ध्येय असतील तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल आणि जीवनात यश मिळवू शकाल. त्यामुळे वेळेनुसार ध्येय निश्चित करा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर चांगले गुण मिळवणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचे उद्दिष्ट व्यवसाय वाढवणे असले पाहिजे. 2. योग्य मूडची वाट पाहू नका. तुमचा मूड नसताना तुम्हाला तुमचे काम करणे कठीण होऊ शकते. तुमची चिडचिड होऊ शकते आणि अनेक प्रकारचे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. जसे की मी आता काम केले तर ते बिघडू शकेल, नंतर करणे चांगले होईल इत्यादी. पण जर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन वाढवायचा असेल तर तुम्ही योग्य मूडची अजिबात वाट पाहू नका. तुम्ही ते काम सध्याच्या काळातच पूर्ण करण्याचे नियोजन केले पाहिजे. 3. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा त्याच दिनचर्येमुळे किंवा आपल्या रोजच्या सवयींमुळे आपण मानसिक तणावात पडतो. त्याचा परिणाम आपल्या सेल्फ डिसिप्लिनवर होतो. त्यामुळे आपण आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या ऑफिस किंवा कॉलेजचा वेळ बदलू शकत नाही, पण तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजच्या बाहेरचा वेळ आणि त्या काळात तुम्ही करत असलेल्या कामात नक्कीच बदल करू शकता. तो वेळ तुम्ही चांगल्या कामात घालवा, जसे जिमला जाणे, मेडिटेशन करणे, आवडीचा छंद करणे इत्यादी. यासाठी तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. हे काम सुरुवातीला थोडे अवघड असेल, पण नंतर त्याचे फायदे तुम्हाला आपोआप जाणवतील. 4. क्षमा करणे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात चुका करतो. या जगात असा कोणीही नाही ज्याने कोणतीही चूक न करता प्रगती केली आहे. नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण काही चूक केली तर आपण स्वतःला त्रासदायक परिस्थितीत आणू नये किंवा आपल्या मनात वाईट विचार आणू नये. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी तुमच्यात स्वतःला आणि इतरांना माफ करण्याची क्षमता असली पाहिजे. 5. लहान पावले उचला. कोणतेही काम करण्यासाठी उचललेले पहिले पाऊल कठीण असते. म्हणूनच अचानक मोठी पावले उचलू नका. म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर छोटी पावले उचलली पाहिजेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही जिम करत असाल तर तुम्हाला हलके वजन आणि कमी वेळेत मेहनत करावी लागेल. नंतर तुम्ही हळूहळू वजन, वेळ आणि वर्कआउट वाढवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि विचार मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.